नमस्कार. जय महालक्ष्मी. आपण महालक्ष्मीच्या पूजेत सोनं, चांदी, उंची वस्त्र, अनेक प्रकारचे नैवेद्य, काय काय नाही अर्पण करत. पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातील विदर्भामध्ये देवीला प्रसन्न करण्याची एक खूप साधी पण तितकीच सुंदर आणि प्रभावी परंपरा आहे. ही परंपरा आहे गाठी पाडण्याची. एका साध्या कापडाच्या तुकड्यात किंवा दोऱ्यात बांधलेल्या या गाठींमध्ये असं नेमकं काय असतं की देवी त्यावर इतकी प्रसन्न होते आणि घरात समृद्धीचा वर्षाव करते. यामागे एका गरीब स्त्रीच्या निस्सीम भक्तीची आणि देवीने तिच्यावर केलेल्या कृपेची एक मोठी अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा आहे. आज आपण हीच कथा ऐकणार आहोत आणि सोबतच विदर्भात घरोघरी जपलेली ही गाठी पाडण्याची पवित्र परंपरा नेमकी काय आहे आणि ती कशी केली जाते हे सगळं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. एक आटपाट नगर होतं. त्या नगराच्या एका टोकाला एका लहानशा झोपडीत सावित्री नावाची एक अत्यंत गरीब स्त्री तिच्या मुलाबाळांसोबत राहत होती. घरात गरिबी असली तरी तिच्या मनात देवीवरची श्रद्धा अपार होती. दिवसभर कष्ट करून जे काही मिळेल त्यावर ती कुटुंबाचं पोट भरायची, पण तिची भक्ती कधीच कमी झाली नाही. एके दिवशी भाद्रपद महिना लागला आणि गावातल्या घराघरांत गौरी महालक्ष्मीच्या आगमनाची धामधूम सुरू झाली. रस्त्यांवर नवीन कपडे घातलेल्या हसऱ्या चेहऱ्याच्या बायका एकमेकींना हळदी कुंकवासाठी बोलवत होत्या. घरातून पुरणपोळीचा आणि तळणाचा सुगंध येत होता. आरत्यांचे सूर कानावर पडत होते. सावित्रीच्या मुलांनी हे सगळं पाहिलं आणि ते धावतच आईकडे आले. आई, आई, आपल्या घरी पण गौर आण ना. बघ ना, सगळ्यांच्या घरी देवी आलीये. किती छान वाटतंय. मुलं हट्ट करू लागली. मुलांचा तो निरागस हट्ट ऐकून सावित्रीच्या डोळ्यांत पाणी आलं. घरात पूजेसाठी साधी फुलं आणायलाही पैसे नव्हते, तर देवीला नैवेद्य तरी काय दाखवणार? गौर आणून तिची पूजा कशी करणार? तिने मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला. बाळांनो, गौर आणून काय करू? आपल्याकडे तर तिला नैवेद्य दाखवायलाही काही नाही. देवी रागवेल ना आपल्यावर. पण मुलं ऐकायला तयार नव्हती. त्यांचा हट्ट आणि गावातील ते उत्साहाचं वातावरण पाहून सावित्रीचं मन खचून गेलं. ती घरातल्या देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून बसली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती कळवळून म्हणाली, हे महालक्ष्मी माते, मी इतकी अभागी आहे का की तुझ्या उत्सवात मला माझ्या मुलांना साधा आनंदही देता येऊ नये? माझ्या घरात तुझी स्थापना करण्याचं भाग्य मला नाही का? माझ्याकडून अशी कोणती चूक झाली की तू माझी अशी परीक्षा पाहते आहेस? तिचा तो आर्त टाहो आणि तिची ती निस्सीम भक्ती पाहून महालक्ष्मीला तिची दया आली आणि अचानक तिच्या झोपडीत एक दिव्य प्रकाश पसरला आणि साक्षात देवी महालक्ष्मी तिच्या समोर प्रकट झाली. देवीचं ते तेजस्वी रूप पाहून सावित्री दिपून गेली. देवी अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणाली, सावित्री, रडू नकोस. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. माझ्या पूजेसाठी धनदौलत नाही, तर तुझं निर्मळ मन आणि श्रद्धाच हवी आहे. तुझ्या घरात जे काही असेल तेच मला अर्पण कर. सावित्री म्हणाली, माते, माझ्या घरात अर्पण करण्यासारखं काय आहे? मुठभर तांदूळ, 4 सुपाऱ्या आणि पूजेसाठी जपून ठेवलेलं एक हळकुंड, याशिवाय माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा देवी हसून म्हणाली, बस, माझ्यासाठी हेच खूप आहे. तू एक काम कर, एका स्वच्छ कापडाचा छोटा तुकडा घे. त्यात तुझ्या घरातले हे सर्व जिन्नस म्हणजे थोडे तांदूळ, 1 सुपारी, 1 हळकुंड, 1 फूल आणि तुझ्या ऐपतीप्रमाणे 1 नाणं ठेव आणि त्याची एक छोटीशी गाठ बांध. ही गाठ माझ्यासमोर ठेव आणि मनोभावे माझी पूजा कर. हीच तुझी पूजा आणि हाच तुझा नैवेद्य असेल. आणि लक्षात ठेव, या गाठीत तू जे काही श्रद्धेने बांधशील ते मी 1000 पटीने वाढवून तुला परत देईन. तुझ्या घरात कधीही काही कमी पडणार नाही. देवीच्या सांगण्याप्रमाणे सावित्रीनं एका फाटलेल्या पण स्वच्छ कापडाच्या तुकड्यात घरातले मूठभर तांदूळ, सुपारी, हळकुंड, जवळ असलेले 1 फूल आणि कष्टानं जमवलेलं 1 नाणं ठेवून त्याची एक गाठ बांधली. ती गाठ तिनं देवीसमोर ठेवली. तिची मनोभावे पूजा केली आणि आरती म्हटली. आणि काय आश्चर्य, त्या दिवसापासून
सावित्रीचं नशीबच पालटलं. तिच्या घरात धान्याची रास कधी कमी झाली नाही. तिच्या पतीला कामात बरकत आली आणि बघता बघता तिची झोपडी एका सुंदर घरात बदलली. देवीच्या कृपेनं तिच्या घरात अपार समृद्धी आली. याच कथेमुळे त्या दिवसापासून विदर्भात महालक्ष्मी पूजेच्या 3ऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर देवीला गाठी अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. ही गाठ म्हणजे फक्त काही वस्तू एकत्र बांधणं नाही, तर ती भक्ताच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे. या गाठीच्या माध्यमातून आपण देवीला सांगतो की हे माते, आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुझंच आहे आणि ते आम्ही तुला समर्पित करत आहोत. आणि देवी त्या गरीब स्त्रीला दिलेल्या वचनाप्रमाणे आजही त्या गाठीतील वस्तू 1000 पटीनं वाढवून आपल्या भक्तांना समृद्धी आणि सौभाग्याचं दान देते असा विश्वास आहे. चला तर मग पाहूया देवीला प्रसन्न करणारी ही पवित्र गाठ, ज्याला काही ठिकाणी लक्ष्मीचे दोरे किंवा पदोड्या असंही म्हणतात, ती नेमकी कशी बांधलेली जाते. ही पवित्र गाठ बांधण्यासाठी आपल्याला काही खास वस्तू लागतात. या प्रत्येक वस्तूमागे एक विशेष अर्थ दडलेला आहे आणि आपल्या शास्त्रांमध्ये या गोष्टींना खूप पवित्र मानलं गेलं आहे. 1. पिवळा किंवा लाल रंगाचा दोरा और कापड. पिवळा रंग मांगल्याचं प्रतीक आहे, तर लाल रंग सौभाग्याचं. सहसा 16 पदरी दोरा किंवा छोटा पिवळा कापड घेतला जातो. 2. हळकुंड. हळदीशिवाय आपल्याकडे कोणतं शुभकार्य होतच नाही, नाही का? हळद पवित्रता, आरोग्य आणि मांगल्याचं प्रतीक आहे. 3. सुपारी. सुपारी हे अखंडतेचं प्रतीक मानलं जातं. पूजेत सुपारीला गणपतीचं रूप मानून पूजलं जातं. 4. खारीक किंवा बदाम. खारीक किंवा कोणताही सुकामेवा दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि संपन्नतेचं प्रतीक आहे. 5. नाणं. नाणं हे देवी लक्ष्मीचं चेलरूप आहे. ते आर्थिक समृद्धी आणि बरकतीचं प्रतीक म्हणून गाठीत बांधलं जातं. 6. फूल. फूल हे सौंदर्य आणि भक्तीचं प्रतीक आहे. आपलं जीवनही फुलाप्रमाणे सुंदर व्हावं या प्रार्थनेसह ते अर्पण केलं जातं. 7. अक्षता. तांदूळ. अक्षता म्हणजे जे तुटलेलं नाही ते. अखंड तांदूळ हे पूर्णत्व आणि धान्य समृद्धीचं प्रतीक आहेत. घरात धान्याची रास कायम भरलेली राहावी यासाठी अक्षता गाठीत बांधतात. 8. बेलफळ. काही ठिकाणी बेलाचं फळ किंवा पानही वापरलं जातं. हे भगवान शिवाचं प्रतीक असून शिवशक्तीच्या एकत्रित आशीर्वादासाठी ते बांधतात. घोंगडीचा धागा. घोंगडी ही कठीण काळात ऊब, आसरा आणि संरक्षण देणारी वस्तू आहे. तिच्या धाग्याचा स्पर्श गाठीला केला की देवी आपल्याला संकटांपासून रक्षण करील असा विश्वास असतो. घोंगडी टिकाऊ असते, तिचे धागे सहजासहजी तुटत नाहीत. यामागे संदेश असा की कुटुंबातील बंधनं आणि नातीही तितकीच मजबूत व चिरंतन राहावीत. 10. कणसाचे केस, मक्याचे केस. कणसाचे केस हे पिकाच्या उभारणीचे चिन्ह आहे. देवीला हे अर्पण केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही, भरभराट होते असा विश्वास आहे. गाठी म्हणजे नवीन जीवनाचा उगम असा अर्थ घेतला जातो. कणसाचे केस गाठीमध्ये ठेवणे म्हणजे भावी पिढ्यांमध्येही निसर्ग संपन्नता, प्रजनन शक्ती आणि समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना. या सर्व वस्तू एकत्र करून आपण देवीच्या आशीर्वादाची एक छोटीशी पोटलीच तयार करतो. गाठ बांधण्याची पद्धती. आता साहित्य तर जमलं, मग पाहूया ही गाठ प्रत्यक्ष कशी बांधायची. ही पद्धत आमच्या घरी पिढ्यानपिढ्या वापरली जाते आणि ती खूप सोपी आहे. 1. तयारी. सगळ्यात आधी हातपाय धुवून स्वच्छ कपडे घाला. एका ताटात वर सांगितलेलं सगळं साहित्य एकत्र ठेवा. पूजेच्या ठिकाणी दिवा आणि अगरबत्ती लावा, म्हणजे वातावरण मंगलमय होईल. 2. मांडणी. तुम्ही 16 पदरी दोरा घेतला असेल तर तो ताटात ठेवा किंवा कापड असेल तर ते पसरवून ठेवा. 3. वस्तू ठेवणे. आता ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करत एक एक करून सगळ्या वस्तू त्या दोऱ्यावर किंवा कापडाच्या मध्यभागी ठेवा. गाठी पाडण्याची संख्या परंपरेनुसार साधारण 5-7 किंवा 9 गाठी. बहुतेक कुटुंबांत एवढ्याच गाठी बांधल्या जातात. 5 गाठी 5 तत्वांचं प्रतीक: पृथ्वी, जल, तेज, वायू,
आकाश. 7 गाठी सप्तऋषी, सप्तनदी, सप्तसमृद्धी यांचं प्रतीक. 9 गाठी नवदुर्गा किंवा नवशक्तीचं प्रतीक. काही ठिकाणी 16 गाठी सुद्धा बांधण्याची प्रथा आहे. कधीकधी 11, 21 किंवा 33 गाठी पाडल्या जातात. मोठ्या घराण्यात किंवा मोठ्या उत्सवात जास्त गाठी बांधल्या जातात. 21 गाठी 21 गणपती, 21 मातृका यांचं स्मरण. 33 गाठी 33 कोटी देवतांचं प्रतीक. प्रत्येक स्त्रीसाठी स्वतंत्र गाठ परंपरेनुसार. घरातल्या किंवा वाड्यातल्या प्रत्येक सुहासिनी स्त्रीला एक गाठ मिळावी म्हणून गाठींची संख्या ठरवली जाते. 4 गाठ बांधणे. सगळ्या वस्तू ठेवल्यावर त्याची एक गाठ बांधा. प्रत्येक वस्तूशी संबंधित प्रार्थना मनातल्या मनात करा. जसं नाणं ठेवताना म्हणा, माझ्या घरात धनाची कमतरता कधीच भासू देऊ नकोस. अक्षता ठेवताना म्हणा, माझं घर धनधान्याने सदैव भरलेलं राहो. 5 पूजा. अशी गाठ बांधून झाल्यावर ती देवीच्या मूर्तीसमोर ठेवा. तिची हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून पूजा करा. धूप दीप ओवारा आणि मनोभावे आरती करा. या गाठी घरातील प्रत्येक सदस्याच्या नावाने तसेच तिजोरी, वाहन अशा महत्त्वाच्या वस्तूंसाठी सुद्धा बांधल्या जातात. पूजा झाल्यावर या गाठी महालक्ष्मीच्या हातावर ठेवतात. ही गाठी पाडण्याची परंपरा केवळ एक पूजा नाही, तर ती विदर्भाच्या संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांशी घट्ट जोडलेली आहे. घरातली स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते आणि तिच्याच हातून बांधलेली ही श्रद्धेची गाठ संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धी आणते, असा दृढ विश्वास आहे. या परंपरेतून स्त्रीच्या श्रद्धेचा आणि तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या समर्पणाचा सन्मान केला जातो. विदर्भ हा शेतीप्रधान भाग आहे. गाठीमध्ये धान्य बांधणं हे भूमीच्या सुफळतेचं आणि धान्यरूपी लक्ष्मीच्या पूजेचं प्रतीक आहे. हे माते, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, हीच त्यामागची भावना असते. या दिवशी विदर्भात पुरणपोळी, 16 प्रकारच्या भाज्यांची भाजी, ज्वारीच्या पिठाची आंबील आणि कट्टाची आमटी असा खास नैवेद्यही बनवला जातो. हा भरगच्च नैवेद्य म्हणजे घरात असलेल्या सुबत्तेबद्दल देवीचे आभार मानण्यासारखंच आहे. ही आहे विदर्भाची गाठी पाडण्याची सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा. तुमच्या भागात गौरी महालक्ष्मीचा सण कसा साजरा केला जातो? तुमच्याकडे काही वेगळी आणि विशेष परंपरा आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आणि कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत शेअर करा. म्हणजे आपल्या या समृद्ध परंपरांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ही गाठ म्हणजे विश्वासाचा एक धागा आहे, जो आपल्याला थेट देवीशी जोडतो. ही गाठ म्हणजे एक वचन आहे जे देवी आपल्याला देते की कितीही संकट आली तरी मी तुमची साथ सोडणार नाही. या गौरी गणपतीच्या सणात महालक्ष्मी तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि अपार समृद्धी घेऊन येओ, हीच तिच्या चरणी प्रार्थना. बोला महालक्ष्मी माता की जय.